आपण सगळेच म्हणतो, वेळ नाहीये. पण खरंच वेळ नसतो का? की आपल्याला वेळ द्यायचा नसतो? ही गोष्ट आहे अशा व्यक्तीची, ज्याने आयुष्यात सगळं गमावलं, फक्त वेळ नाही म्हणून आणि पुन्हा सगळं मिळवलं, वेळ बनवून. रोहन, 35 वर्षांचा, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारा माणूस. सकाळी अलार्म वाजतो. तो झोपेतून उठतो, चेहरा धुतो आणि घाईघाईत कपडे घालतो. आई स्वयंपाकघरातून म्हणते, "बाळा, थोडं बस ना, चहा घेऊन जा." रोहन घाईत म्हणतो, "आई वेळ नाहीये गं, उशीर होतोय." आईचा आवाज मागे राहतो, पण वेळेच्या धावपळीत रोहनला काही ऐकू येत नाही. ऑफिसचा ताण, मीटिंग्स, मेल्स आणि सगळं धावत पळीचं जीवन. तो मित्रांचे कॉल कट करतो, घरी उशिरा पोहोचतो. त्याची पत्नी प्रिया म्हणते, "आज मुलीचा कार्यक्रम होता ना, सगळे पालक आले होते, फक्त तू नाही होता." रोहन थकलेला असतो आणि म्हणतो, "पुढच्या वेळी नक्की येईल. आज वेळ नव्हता ग." असं म्हणता म्हणता रोहनचं आयुष्य दिवसगणित साचत गेलं, पण जगणं कमी होत गेलं. रोहन ऑफिसमध्ये बसलेला आहे, पण मन मात्र शांत नाही. फोनवर नोटिफिकेशन्स, सोशल मीडियावर स्क्रोल करतो. वेळ नाहीये म्हणणारा रोहन दररोज 2 तास मोबाईलवर घालवतो. आपण सगळेच म्हणतो ना, की वेळ नाहीये माझ्याकडे. पण विचार करा, खरंच नसते का? की आपण आपला वेळ चुकीच्या गोष्टींवर खर्च करतो. त्याचं शरीर थकतंय, मन रिकामं होतंय, पण थांबायला तो तयार नाही. एका संध्याकाळी ऑफिसमधून परतताना रस्त्यावर अपघात झालेला दिसतो. एक वृद्ध माणूस जखमी पडलेला असतो. सगळे उभे असतात, पण कोणी पुढे जात नाही. रोहन थोडा विचार करतो आणि मग धावत पुढे जातो. तो त्याला गाडीत बसून रुग्णालयात नेतो. वृद्ध व्यक्ती श्वास घेत म्हणतात, "बाळा, मी पण तुझ्यासारखाच होतो. रोज म्हणायचो, वेळ नाहीये, वेळ नाहीये. पण आता वेळ आहे माझ्याकडे. पण काही करण्यासारखं उरलं नाही." रोहन मात्र थबकतो. त्या शब्दांनी त्याचं मन हादरून जातं. वृद्ध म्हणतो, "वेळ सापडत नाही, ती बनवावी लागते. नाहीतर एक दिवस ती संपते आणि आपण पश्चातापात जगतो." त्यानंतर रोहन घरीच परततो. मुलगी झोपलेली असते. पत्नी तिच्या बाजूला बसलेली असते. टेबलावर मुलीच्या शाळेच्या कार्यक्रमाचे फोटो ठेवलेले असतात. तो फोटो पाहतो आणि शांतपणे रडतो. रोहन म्हणतो, "मी वेळ नाही म्हणता म्हणता माझा स्वतःचा वेळ हरवला."
दुसऱ्या दिवशी सकाळी आई पुन्हा म्हणते, चहा घे. यावेळी रोहन थांबतो, चहा घेतो. आईच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. ऑफिसमध्ये तो काम व्यवस्थित नियोजनाने करतो. संध्याकाळी मुलीसोबत सायकल चालवतो, फोन बाजूला ठेवतो आणि पत्नीशी बोलतो. रविवारी एक दिवस पूर्ण कुटुंबासाठी राखतो. रोहन म्हणतो, वेळ सापडत नाही, ती आपल्याला निर्माण करावी लागते. आणि जेव्हा आपण वेळ देतो तेव्हा नातेसंबंध, शांतता आणि समाधान परत मिळतं. तो आता अधिक शांत, सगळंच माणूस झालेला असतो. रोहनने वेळ नाही म्हणणं बंद केलं आणि जगणं सुरू केलं. त्याच्या डोळ्यात समाधान असतं. वेळ म्हणजे घड्याळाची सुई नाही, ती आपल्याला दिलेली एक संधी आहे. आईसाठी, मित्रांसाठी, मुलीसाठी, स्वतःसाठी, बायकोसाठी. जर तुम्ही म्हणत असाल, वेळ नाहीये, तर थांबा. विचार करा. वेळ नसते असं नाही. आपण वेळेला दुर्लक्ष करतो. बस एवढंच. वेळ बनवा. कारण वेळ आपल्याकडे नाही, ती आपल्यामध्येच आहे. वेळ नाही असं म्हणणाऱ्यांनो, वेळ तुमच्याकडे नाही, पण तुम्ही वेळेसोबत जगायला शिकलात तर सगळं शक्य आहे. कारण ज्याच्याकडे वेळेचं भान आहे, तोच खरा जगतो. धन्यवाद.